धरतो ते जवळून घे आहे चिमणे मारामारी करणार, परत थोड्या वेळाने ते खेळणार, परत मारामारी करणार. आणि ह्याच्यात आता दोघं सारखे झालेत बरं का. तर नमस्कार मित्रांनो, आता हिला टाकला मुरघास खायला आणि हिला ह्या रामफळीच्या झाडाखाली सावलीला बांधले. मग हिथं ऊन आलं की थोड्या वेळाने तिला तिकडं बांधायचं. ह्या 2 जरशा गाय चरायला बाहेर बांधल्यात त्या. आणि ही मुरघास मस्त खाते, तिने सकाळी खुराक खाल्लेले, आता मुरघास खाते. आता मी जाणार आहे मका पेरायला आणि बैलांना सकाळी मी भुसकट खायला टाकलं होतं. मग आता मला पेरायचं आहे. पेरून झालं ना, बैलांसाठी इथं मुरघास ठेवलं आहे कॅरेटमध्ये. ही मुरघास बैलांचं पेरून झाल्यावर टाकायचं आहे, कारण की ऊन पडायच्या अगोदर मी पेरून घेतो लवकर. तरी आत्ता 9:30 वाजलेत, पण बैलांना मी सकाळीच खायला टाकलं होतं ना, तर त्याच्यामुळे आता जातो पेरायला. बैल खाऊन बसलेत. बैल सारजा खाऊन बसलेला आहे आणि चिमण्या रवंत करतोय, सारजा पण रवंत करतोय. कारण की आज सकाळी लवकर उठून मी लय कामं आवरलेत. खिल्लरी तर चरायला बांधली होती सकाळी 7 वाजताच. खिल्लरी चरायला बांधली होती आणि खिल्लरीच्या अगोदर हिऱ्या चरायला बांधला होता. तर हे बघा, हिऱ्या इथं ह्या बांधाला चरायला अगोदर बांधला होता. म्हणजे मी काय केलं, तिथलं हिऱ्याला दूध प्यायला सोडलं आणि खिल्लरी सारज्याचं बैलांचं म्हणजे वरच्या शेडमधलं शेण काढलं हिऱ्या दूध पिईपर्यंत. मग हिऱ्याचं दूध पिऊन झालं की हिऱ्याला इथं आणून चरायला बांधलं. बांधाला हिऱ्याला चरायला बांधलं की लगेच खिल्लरीला घेऊन गेलो चरायला बांधलं, बैलांना खायला टाकलं आणि हरण्याला इथं चरायला आणलं. हरण्याचं पण झालं होतं आईचं दूध काढायचं. मग हरण्या बी आता खाऊन बसला आहे. म्हणजे ह्यांना बराच वेळ झाला, 2 तास झालं, 2-2.5 तास झालं ह्यांना चरायला बांधलेलं. त्याच्यामुळं खाऊन बसलं हरण्या आणि हिऱ्याचं बी खाऊन झालं आहे. मग थोड्या वेळाने ह्यांच्या जागा पण बदलतो. माझं पेरायचं वगैरे झालं आणि बैलांना आता मी उठवतो आणि आपल्याला ह्याच शेतात परत एकदा मका पेरायची. बाबा आता काय करणार, डबल मेहनत करायची म्हणल्यावर तू कंटाळा, पण आता करावं तर लागेल मेहनत. चला आता बैलांचं खाऊन झालं. ह्यानी भुसकट थोडंसं उरवलं आहे, चिमण्याने पोटभर नाही खाल्लं पूर्ण. सर्जनी मी नाही खाल्लं, थोडंसं राखलं आहे. पण जाऊ द्या, काम झालं ना मग ह्यांना मुरघास टाकायचं खायला. ह्यांचा मुरघास काढून ठेवला आहे बाजूला. अरे हा, आणि मी तुम्हाला सांगतो काल काय झालं, आता पावसाचे दिवस आहेत ना, मग दुपारून पाऊस वगैरे आला ना तर कामं करता येत नाही. तर त्याच्यामुळे मी आवतानाची जरा गडबड करतो आहे, म्हणजे शेताला मशागत करायची. तर काल पण मी लवकर उरकून आवतावर गेलो होतो. माझा फोन घरीच होता. पण काल पप्पांनी काय केलं म्हणजे मला म्हणलेच नाहीत. आणि काल पप्पांनी गौरांगला व्यसन घातली. तर मला व्हिडिओ बनवायचाच होता व्यसन घालताना, म्हणजे व्यसन कसे घालतात वगैरे, किती साईजची काय पहिल्यांदा. पण मी नव्हतो त्यावेळेसच पप्पांनी, आणि मला म्हणले पण नाहीत की गौरांगला आज व्यसन घालायची काय. आणि पप्पांच्या आवरीपर्यंत मी लवकर गेलो होतो ना शेतात काल, मग त्याच्यामुळे मला माहीतच नाही. आणि मी आल्यानंतर बघितलं तर गौरांगला व्यसन घातली. तर ह्याला बघा, एवढी व्यसन घातली साईजची, हात लावला तरी काय करत नाही. पण लहान साईजची व्यसन एकदम छोटीशी. मग आता थोड्या दिवसांनी आपण काय करणार, ह्याची व्यसन बदलणार. काल गौरांगला व्यसन घातली आणि सीताला जी गौरांग एवढीच बारकी व्यसन होती ना, तर ती सीताला मोठी व्यसन घातली. थांबा, हे बघा तिच्या नाकात, तिला लहान पांढऱ्या साईजची छोटी व्यसन होती, तर ती आता मोठी व्यसन घातली सीताला. म्हणजे लहान व्यसनीने काय होतं, नाक फाटतं, तर त्याच्यामुळे तिला मोठी व्यसन घातली सीताला. म्हणजे सीताची व्यसन बदलली. आणि शुभश्रीचं माहीत नाही यार, शुभश्रीला पण व्यसन घातली की नाही माहीत नाही. म्हणजे तिला व्यसनीची गरज नाही, पण ती मोठी झाली. आता मी बघितलंच नाही शुभश्रीकडे व्यसन घातली का नाही, माझ्या लक्षात नाही तिला, म्हणजे मी विचारलं पण नाही. पण गौरांगला तर व्यसन घातली. गौरांग ठोंबे इकडे. हे बघा, अशा साईजची एवढीशी छोटी व्यसन आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आणि हे बघा, नाकाच्या पुढच्या बाजूला व्यसन घातली आहे. व्यसन घालताना थोडंसं रक्त निघतं, कधी कधी निघत पण नाही, आणि कधी कधी थोडंसं निघतं. म्हणजे जिथं मांस आहे ना, तर तिथंच व्यसन घालायची, हाडकाला वगैरे लागून द्यायचं नाही. अशा ह्याने व्यसन घालावं लागते. आता पुढच्या वेळेस जर कुठल्या हिऱ्याला व्यसन घालताना मी नक्की व्हिडिओ बनवणार, हिऱ्याला हरण्याला, म्हणजे त्यांना बराच वेळ आहे. पण दुसरा आता कोणाचा नंबर आहे व्यसन घालायला, राणीला नाही गरज, राणी नाही काय नाही. आता हिऱ्याचा आणि हरण्याचाच नंबर आहे, पण त्यांना एक 6 महिने तरी टाईम आहे म्हणजे आणखी व्यसन घालायला. मग त्यावेळेस मी व्हिडिओ बनवून त्यांना व्यसन घालताना. तर गौरांगला तर घातली व्यसन. आणि मला भरपूर कमेंट येते त्या गौरांगला व्यसन कधी घालायची, व्यसन घालताना व्हिडिओ बनव. पण यार मला न सांगता त्यांनी व्यसन घातली त्याला काल, मग त्याच्यामुळं काय व्हिडिओ नाही बनवला. चला, सरजा उठ. चिमण्या मला बघून खायला लागला.
उठ ना. बैल उठले ना म्हणजे जनावर गाय आपण उठल्या की आळस देतात एकदा. सर्जन कसा आळस दिलाय तर जसं एकदा आळस देतातच सगळे उठल्यावर. डोक्याला टोपी असती. डोक्याला टोपी असती. डोक्याला टोपी असती गमजा करणाऱ्याला. असं बडक्याने फिरत नाहीत लोक. चिमणी चिमणी हो चिमणी इथं आता मी मूठ धरतो ते जवळून घे. आहे चिमणी 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 तिकडे कुठं बाहेर येडा बैल चिम जी जी 2 मिनिटं झाले तर. एवढं चल चिमणी जी हाय. तर अशी चालू आहे आपली पेरणी. पेरताना काय करायचे आजूबाजूच्या लोकांना डोक्यावर टोपी किंवा गमजा बांधलेला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात जुने लोक तर सारखे टोपी गमजा असायचंच. पण पेरताना तर आवर्जून पाहिजेच टोपी गमजा. आणायचं तर हो बियायला लागेल थोडा लय दाट वाटत घेतली. आता चिमणीने किती खाल्ली नाही तरी पातळ होणारच नाही. चिमणीने खाल्ली तरी. आणि पाऊस आल्यावर तर मग होईनच पातळ. म्हणजे पाऊस जर कामापेक्षा जास्त आला ना तर मग ते बी काय होतं सारखं पाण्याने सडून जातं, खराब होऊन जातं, नासतं. तर त्याच्यामुळं ह्यावेळेस तर मी लय दाट वाट मका पेरली. पण बघू आता उगवल्यावरच समजेल कशी उगवते काय. असं इथं धरायचं, असा हात ठेवायचा. आणि मकाचं कसं बी मोठाला असतं ना पटपट हात बदलावा लागतो. म्हणजे मुठलं काय संपत्ती ह्या रेषेने अशी सोडायची मका. अशी घेऊन परत अशी सोडायची. उजू हात झाला की डावा, डावा हात झाला की उजू हात असं. हे लाकडे होते, ह्याला हात लावायची बी गरज पडत नाही. म्हणजे त्याचं स्वतःचं वजन आहे ना तर त्याच्यामुळे त्याला हात लावायची गरज नाही. आणि ह्या रासण्यात काय खोल आऊत बुडायची गरज नाही. चल सरची
झाला आता रासने घ्यायचे बी होत्यात म्हणजे अवथानाचं पण होतंय. अवथानाचं झालं ना ते वासराची जागा बदलितो. हिरे उठलाय पण हारण्या तिथंच खाली बसलाय पलीकडून खड्ड्यात. आणि चल चिमणी चला आता हिऱ्याची जागा बदलितो. आवथीत उभा केले. आपल्याला राजम्याच्या शेतात बी अवथानायचे. आता असं ठरलं की सगळाच राजमा मोडायचा आहे. मग त्याच्यामुळं आता राजम्याच्या शेतात अवथानायचे. राजम्यात बी परत डबल मेहनत करायची. जाऊ दे तर काय करणार. ए हिऱ्या इकडे चल चल खा इथं. शिव जिथं खायला लागेल ना तर तिथं ह्याला बांधायचं. पण हे खायला चालू केलं. हारण्या उठ हारण्या. चल ये इकडे. इथं इथं खाणार किती गवत आहे ठोंबे आहे. खा इथं. नाही खाते इथं. खातोय. हारण्या तू कुठं खातोय. हारण्या कुठं बी आलं की शेणच टाकतोय चराय बांधलं की. खाना बाबा हारण्या करणं चालू. हे जनावर एक असली नाटके राहतात ना. इथं खायला काय अडचण नाही त्याला. खातोय त्याला इथंच बांधतो. हारण्याला खातोय ते इथलं. म्हणजे सोबत त्याला हिरे आहे ना पलीकडे लगेच. आता दुसरं पीक मोडावं लागतं ह्या शेतातलं. अगोदर आपण सोयाबीन पेरलं होतं तर ते सोयाबीन पेरल्यानंतर 15 दिवस पाऊस नव्हता म्हणून उगवलं नाही. म्हणून आपण आवत आणलं होतं. म्हणजे भुईमुगाच्या शेतासोबत सोयाबीनला पण आवत आणलं होतं. आणि आता हे राजमा पण मोडायचा आहे. आता किती मोठा लाला राजमा तुम्हाला दाखवतो. एवढा इतकं वाढलेलं पीक आहे. पण पातळ झालं आहे पावसामुळं. आणि आज बी लय गरमी. आज बी लय ऊन वाटते रात्रीच्याला पावसाच येईल. कारण की घाम बिले येतोय आणि गरमी बिले आज ऊन बिले चपकत आहे. हा मोडायचं ना बरं चालतंय. मग आता इथून मी इकडल्या माझ्या हाताकडच्या बाजूला अवथानीत जातो. म्हणजे इकडचा मॉडेल आणि इकडचा ठेवायचा आहे. कारण की राजमा आलायले मस्त पण पातळ आहे. जाऊ दे. पाऊस नसता पडला ना म्हणजे कमी पडला असतं ना तर लय भारी आलं असतं राजमा सगळंच उगून. सरजे चल सरज चिमणी ऊनलंच बेकार पडले बाबा. चिमणी चल चिमणी चल. थांबा मित्रांनो. लाकडे होते ना ह्याच्यावर असा पाय ठेवून मस्तपैकी उभा राहता येतं. म्हणजे माणूस पण कम्फर्टेबल राहतो आणि होतंय पण लय मस्त. म्हणजे जास्त खोलही बुडत नाही आणि आधारही चलत नाही. म्हणजे व्यवस्थित चालतं. जसं जर मऊ रान असेल ना तर माणूस उभा नाही राहिला ना तरी स्वतःच्या वजनाने लाकड्यावर मस्त जमिनीला चिटकून चालतं. आणि जर कडक रान असेल ना जर माणूस उभा राहिला ना तरी पण हे बघा आता कसं आऊत चालतंय तर तसं चालतंय. माणूस उभा राहिला ना तरी पण जास्त खोल बुडत नाही. आणि जर बुडायला लागलं ना थोडीशी माती वरून येते. पण हे जे लाकडाचं दिंड आहे ना म्हणजे मोठं लाकूड पाय लागला ते ह्यानी जमीन पण लेवल होते. म्हणजे ढेकळं वगैरे असताना तर ते पण मऊ होतात. ह्यानी शेत किती भारी होते. आणि लोखंडी आवताच्या तुलनेत ना लाकडी आवतानी लवकर आवतानायचं होतं. कारण की ह्याची पास जरा मोठी आहे. म्हणजे लोखंडी आवतापेक्षा ह्याची पास थोडीशी लांब आहे. जराशी लांब आहे आणि खरंच मशागत चांगली होती. ह्यानी आऊत हाणून पण पटकन होतं आणि मस्त आऊत आहे एकदम. बघा ना. आणि शेत बघा किती मस्त होते नाही का. मी लोखंडी आऊत हाणले ना एकदम मऊ शेत होते. तर असं शेत म्हणजे खरंच आता लोखंडी आऊत काय लाकडी आऊत काय असं नाही म्हणता येणार. कारण की लाकडी आऊतांना खरंच शेत मस्त होतं. आणि ह्याचे पाय पण म्हणजे लाकडाचे आहेत ना आणि मोठाले पाय आहेत जरा तर ह्यानी पण ढेकळं वगैरे बारीक होतात मस्त. तसे पावसाळ्यात ढेकळं निघत नाहीत पण शेत मस्त होतं. म्हणजे लोखंडी आऊत पण चांगलं आहे. म्हणजे मजबूत आहे. जास्त खराब वगैरे होत नाही. आणि ह्याला कसं थोडीशी काळजी घ्यावी लागते. झाडाच्या मुळ्या वगैरे अडकून आहेत एवढीच काळजी घ्यायची की झाडाच्या मुळ्या अडकून आहेत. म्हणजे जर मुळ्या अडकले ना तर कधी दांडी मोडते कधी लाकडाची इथली पाय मोडतात. असे प्रॉब्लेम होत राहतात ह्याला. आणि याला फक्त भिजून द्यायचं नाही पावसात भिजलं जर हे लाकूड खराब होतं. बस एवढीच काळजी घ्यायची. नाही तर बाकी काय अडचण नाही. ह्या आवताने शेतले मस्त होते एकदम मऊ शेत होते. आता बैलांना मी काय करतो थोडंसं आणखीन एक पाटाकसर रान घेतो आणि बैलांना सोडतो. कारण त्यांनी सकाळी फक्त आपलं भुसकट खाल्लेलं आहे
ज्वारीचं भुसकट, गव्हाचं भुसकट आणि हरभऱ्याचं भुसकट हे तिन्ही मिक्स भुसकट होते बैलांना सकाळी खायला. कारण की आणि हे छोटे पिल्ले तर जागा बदलली ते आता मस्त खातात. आणि थोडंसं आवत आणतो आणि आवत सोडून देतो. आता मी आवत लांबट बिले झाले, थोडंसं आकडावं लागलच. चल चिमणे 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 ठुरकी. आणि विषय काय, माझ्याकडं हासूड नाही, म्हणजे वसन काढायची गरज. चिमण्या ठुरते. ह्या शेतात वसन काढायची गरज नाही, खालच्या शेतात वसन काढायची गरज नव्हती, कारण खाली तर रासण्या होत्या. आणि ह्या शेतात पण वसन काढायची गरज नाही, माझ्याकडे हासूडच नाही. चिमणे ठुरते. तसं मी गरजेशिवाय हाणतच नाही पाहिलं ना. चिमणे. त्यांना बोललेलं जमत नाही, बोललं की लगेच थांबतात. आता बैलांना सोडतो मी. 11 वाजलेत आणि एवढं शेत अवथाणून झाले, बस एवढंच. कारण बैलांना आता तहान लागली असतील. सकाळी मी पाणी पाजलं नव्हतं, कारण की सकाळी धरले होते ना, तर आणि सकाळी त्यांनी भुस्सा खाल्ला आहे, तर त्याच्यामुळे त्यांना तहान लागले असतील बैलांना. 10 पतर लय भरलेत रे त्यांना. मुंगशे घातले होते मी, कारण पेरायचं होतं, मग तास इकडे तिकडे होतं म्हणून त्यांना मुंगशे घातले होते. आता दुपारून मी मुंगशे नाही घालायचे. आता ह्या शेतात इथं काय त्यांना खाण्यासारखं पण नाही, त्याच्यामुळे त्यांना मुंगशे नाही घालायचे. पण आता सोडतो बैलाला. थांब चिमण्या. आता बैलांना त्याच्या जागेवर बांधले, ह्याच्यात टाकला मुरघास खायला त्यांना. ह्याला 1 कॅरेट टाकले आणि इकडं चिमण्याला 1 कॅरेट टाकले. मग ह्यांनी एवढं खाल्लं ना, परत दोघात अर्धा टाकायचं, मग 1.5 कॅरेट मुरघास खाल्ला ना, मग बस होते त्यांना. मग बसतील. आणि पाणी तर फुल पिलेत. मलासुद्धा किती घाम आला आहे. आता मला बी भूक लागली, मी गेलं की जेवणार आहे. मला पण किती घाम आला, एवढं ऊन पडलं आहे. आणि परत बैलांचं काम म्हणजे नुसता श्वासच चालू होता बैलांचा मोठ्याने, इतक्या धाप्या भरल्या होत्या त्यांच्या. तर मग आता खातील 1.5 कॅरेट खातील, बसतील. मग परत ऊन कमी झालं ना, परत एकदा आवत धरायचे. कारण की सध्याला आता कामाचा सीझनच आहे म्हणायचं. कधीपर्यंत, जोपर्यंत आपली ज्वारीची पेरणी झाली ना, मग तोपर्यंत कामाचं सीझनच आहे. आता आपल्याला गाजराचं बी आणलेलं आहे, तर राजम्याच्या शेतात आपल्याला गाजरं विस्काटायचे आहेत, म्हणजे विकण्यासाठी गाजरं आपल्याला लावायचे आहेत गाजरं. तर त्याच्यामुळं ते शेत नीट करायचं आहे. आपलं कडवळाचं शेत नीट करायचं आहे. ज्या शेताला मी परवा दिवशी आवत आणलं आहे ना, म्हणजे जिथं लईच गवताच्या शेतात लईच गवत आलं होतं ना, तर तिथं परत एकदा आवत आणायचं. कारण की लोखंडी आवताने काय झालं, म्हणजे खोल गेला अवतानी मोकळी झाली, जमीन मोकळी झाली, पण गवताच्या मुळ्या मोकळ्या व्हायला त्याला लाकडे आवत लागतं. तर त्याच्यामुळं लाकडे आवतानी आडवी पाळी घालायची त्या शेताला पण. तर त्याच्यामुळं आणि जर वापस आला तर आपल्या ऊसाला आवत आणायचं. जर म्हणजे ऊस नाही मोडला तर ऊसाला आवत आणायचं. पण तेवढं वापस येईल की नाही सांगता येत नाही. पण इथं आपल्या घरापाशी तर काम आहेत. परत आपली ही सोयाबीन काढली, तर या सोयाबीनच्या शेताला आवत आणायचे. बैलांना आता भरपूर काम आहेत, तर त्याच्यामुळे मी बैलांकडून सकाळी काम करून घेतो. म्हणजे सकाळी कसं ऊन पडलेलं नसतं, मग मला पण घाम येत नाही आणि बैलांना पण घाम येत नाही. मग त्याच्यामुळे मी सकाळी काम करायचं. आता उद्याच्याला तर 7 वाजता आवत धरायचं, 7 ते 10, नाही तर 7 ते 11, एवढे 4 तास आवत आणायचं. परत मग बैलांना सोडायचं आणि परत 3 वाजल्यावर आवत धरायचं. असं करतो मी. म्हणजे कसं बैलांना पण 2 टाईम आवत धरलं एवढं ताण येत नाही आणि मला पण येत नाही. मोत्या अरे भाकर टाकली घ्यायला आई, त्याला भाकर टाकली का? भात त्याला रात्रीच टाकायचा ना भात. ते आता सगळे कसा भात खाईन, त्याला आता भाकर टाक. तेव्हा म्हणजे काय साधं नाटकी काय, असं पाय दे त्याच्या अंका. उई नाही चावत, ते चावत आई पण लगेच सुडीत दात लागून देत नाही. याऊ अरे यार, ही पिल्ली कशाला उठली बरं? ही उठली की मी हिला खाली बसवते. काय होतं, ही ह्या गोणीवर बसवली होती, इथली उठती आणि तिकडे खड्यात जाऊन बसती, दगडात बसती. मुरघास तर तिने खाल्लाय, थोडासा राहिलाय. इथंच बस सर माग. आता समोर हे 2 जनावर चालतात ना गौरांगण शेतात, तर त्यांना सोडले चरायला. गळ्यात लाकडं बांधलेत. बैल 1 कॅरेट खाऊन निवांत बसले. तर मी आता त्यांना खायला घेऊन आलतो. चिमण्याला त्याच्या ह्याच्या ड्रममध्ये टाकले, पण चिमण्या काय उठलाच नाही बघून. पण सर्जा उठला, पण सर्जा रवंतच करतोय. पण सर्जाच्या ड्रममध्ये पण टाकले मी कुट्टी, म्हणजे मुरघास. पण सर्जाला पण भूक नाही, सर्जा पण खात नाही. आता बैलांना परत घेतो मी आवतावर. आता आवत आणून घेऊ. आणि ऊन तर असलं पडलं ना. आलो पप्पा, जनावर सोडलेत.
अहो मी हाणतो ना आता जनावर सोडलेच मी, मग तुमचं एक नक्कीच नसतं. घेऊन जा तिकडं. आणि हे 2 पिल्ले आहेत ना, आता हे मी सावलीत आणून बांधलेत, कारण की ऊन लय पडते ना, मग एवढी गरमी पिल्ल्याला जमणार नाही, तर त्याच्यामुळे लिंबाच्या सावलीत दोघांना पण अलीकडे बांधले. ए हाईक चल, घरी खाल्लंय ती जायला नको म्हणतात काय आज. चल हाईक देवशीन चल. शुभश्री हाईक नाही हाईक. आता गुरं सोडलेत चरायला. आज उशीर झाला, म्हणजे घरी खायला टाकलं होतं गुरांना. मित्रांनो हे आपण आणले गाजराचं बी. तर ह्या बॅगमध्ये इकडं हे आणि ते एकच आहे, हे बी आणि ते एकच आहे गाजराचं बी. आपल्याला गाजरे टाकायचे आहेत आपल्या शेतात, जिथं मी आता आणणार आहे ना, तर तिथं गाजरे टाकायचे आहेत. हे 1-2 दिवसातच गाजरे टाकायचे आहेत, आज किंवा उद्या. अरे वासरू ना, तरी वासरू सावलीत बांधायचं राहिलं. तशी सावलीत थांबलंय ते इथलं उन्हातलं उठून. आता मी आऊत धरले, बैलांचे साईड चेंज केलं, चिमण्याला उजव्या खांदी घेतले. आणि ऊन तर किती पडलं रे, लय भयान ऊन पडले. म्हणजे ऊन आहे नॉर्मलच, पण वारं आहे ना, तर त्याच्यामुळे गरमी जास्त होती. मला जस्ट मी आता घरातून आलो तरी पण घाम आलाय, इतकी गरमी होती. हिरे उठे, हिरे हिरे सरजी सरजी ही हिरे उठना आहे. हिरे हिरे बरं दिरे बायला पाहिजे सांगाव. सरजी हिरे उठी. ए बाई उठ उठ की. सरजी हिरे हटना आहे. सरजी सरजी लय जेड वासवे. कशी मज्जा करते, गव्हाणीत उभा राहिले. ऐ हो खाली खाली उतर की, उतर चल. हे सगळं शेण करते गव्हाणीत हे, पण ते तरी काय करणार, गव्हाणीला ते एकटंच राहिले, त्याच्यामुळे त्याला करमानच. सगळे गव्हाण खाली शेण काढायचं राहिले. आत्ता इथं उभा थाण्याचं चालू आहे ह्या राजम्याच्या बाजूला. अगोदर तिकडं समोर काळशे दिसे ना, तर तिकडं आडवाव थांबलं आहे. आता इथं उभा थाण्याचं चालू आहे. परत हे आपलं आवळीचं झाड आहे ना, तिथं हरण्याला आणि हिऱ्याला बांधलं चरायला. दुपारी त्यांना सावलीत बांधलं होतं, तशी काय बांधायची गरज नव्हती सावलीत, म्हणजे ऊन होतं जास्त. पण आज शक्य झालं म्हणून बांधलं, उद्याच्या शक्य नाही झालं तर उन्हात राहतील. आता गवत खाते ते आणि जगलेत, पाणी पिले की त्यांचा विषय झाला, म्हणजे व्यवस्था झाली म्हणायचं. फक्त संध्याकाळी बैलांना खायला टाकायचं. बैल चांगले थकलेत. आता एवढ्या शेतात आहे ना, माझं आव थाणून झालंय. जे राहिले ना तो आपल्याला राजमा ठेवायचाच आहे. जिथं राजमा आहे तिथं मी आव तिथं उभा केलंय. आणि ही आई काय करते, तर हे गाजराचं बी, आणि गाजराचं बी असं थोडं थोडं करून वेस काढायचं चालू आहे. एक मला बघू कसलं असते, असलं असते बडीशेपीसारखं गाजराचं बी. अरे 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 थांब थांब, याला इस करतो मी, तिकडे टाकतो थांब. इथं आई आवताचे 2 मुरडाणं असतात ना आवताचे, तर ते आईने येताना आणलेत 2 मुरडाणं. आणि तिकडच्या कडीला पप्पा उभेत, तर पप्पा तिकडून येताना 20 कटी देतात, आई इकडून जाताना 20 कटी जाते. तिकडं पप्पा आहेत, आऊ उतारे तिकडे तोंड करायचं नव्हतं, मी जातो कोट्यात. आई आवताच तोंड फिरव का तेवढं. हा पप्पा भिजत. आता पप्पाला सांगत नाही आवताच तोंड फिरवा, तसे भिजणारच आहेत. पाऊस मोठा आहे, पाण्यावर पाणी खाली येते झाडाच्या. बैल तर भिजले यार. आता मध्ये 2-3 दिवस पाऊस नव्हता, नाहीतर रोज पाऊस चालू आहे. ह्या 2-3 दिवसात नव्हता. बरं झालं ह्या शेतात मका तरी पेरायची झाली. आणि थेंब बघायचं ना, मोठाले थेंब आहेत, पण आभाळ आहे बरं आहे, पण वाटत नाही एवढा जास्त पाऊस येईल म्हणून. त्याच्यामुळे मी आऊत तिथंच उभा राहून दिले. कडीला आणाय पाहिजे होता आऊत. गेला पाऊस गेला. बघा हे असं हे गाजराचं बी, तर हे विस्कटायचं चालू आहे थोडं थोडं करून. असं असं थोडं 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 करून वीस काढायचे. आणि पप्पा आता गुरं घेऊन आलेत. पप्पांनी गुरं बांधले आणि गाजराचं वीस काढायला आले पप्पा.
तर आता थोडंसंच विस्कटलं आहे बी, विस्कटायचं चालू आहे. मग बी विस्कटून झालं की मी लगेच मागं परत एकदा अवथारणार आहे त्याच शेतात. म्हणजे कसं बी मातीत कालवण व्यवस्थित, म्हणजे वर राहिलं ना तर मुंग्या गोळा करतात बियाला. तसं आता ओल आहे शेतात, लगेच ते दुसऱ्या दिवशीपासून उगवायला चालू होईल. आणि ह्या गुरं बसले ते चरून आले ते. आणि इकडं बघितलं ना तर ऊन पण पडले बरं का, आणि पाऊस पण चालू आहे थोडं थोडं. ए सीता बस बस. मी काय केलं, आपले बैल आणि आऊत घेऊन आलो शेडमध्ये. त्याला जास्त पाऊस आला ना परत चिखलात जाता यायचं नाही. तर पाऊस उघडला, दिवस मावळायला वेळ आहे थोडा, एक 10 मिनटं. आता हे घोडे फिरतात ना छोटे छोटे, हे फिरले ना म्हणतात की पाऊस येतो म्हणून. कुठे गेले हे बघा, हे फिरत आहेत. तर हे फिरले ना की असं समजतात की पाऊस येणारच आहे. आणि वर किती आभाळ आहे. आत्ता आला होता नॉर्मल थोडासा पाऊस आला होता, तरी वापसा आहे. बी विस्कटले तर त्याला आपलं अवथानायचं चालू आहे. चल चिमेट. तर आता काय नाही, जस्ट मोकळा अवथानायचं आहे. आता दिवस मावळायला पण म्हणजे वेळ झाला आहे दिवस मावळायचा. जेवढा अवथानून होईल ना तर तेवढा अवथानतो मी. बघतो आता काय नाही, मोकळा अवथानायचं होईल तसं पटकन, नाही तरी तेवढाच वेळ लागतो. उभा राहिलेलं काय मोकळं काय. चला, ह्याला तौर किती आलं आहे सागाच्या झाडाला. ह्याला होळीच्या टायमाला बी येतं. एक थांब. आता तुम्हाला दाखवतो बरं का, मी अवतीत उभं केले. ते आपले 2 गोर आहेत ना, मारामारी करतात. मी त्यांना जवळ मारलं होतं. त्यांनी दिवसभर आज इतकी त्यांनी मस्ती केली ना, इतकी मारामारी खेळत ना, संध्याकाळी बसले ना किमान 4-5 तास तरी उठायचे नाहीत, इतके थकलेले असतील ते. थोडा वेळ झालं ना की लगेच बघा, आत्ता बघत होते की लगेच मारामारी. आता मारामारी करणार, परत थोड्या वेळाने ते खेळणार, परत मारामारी करणार. आणि ह्याच्यात आता दोघं सारखे झालेत बरं का अंगाने तरी. पण हरण्या मारतो हिऱ्याला. हरण्या मोठ्याने लय कडू आहे, हरण्या मारतो हिऱ्याला. बघा, हरण्याचं दाव टाईट आहे आणि हिऱ्याचं लूज आहे. म्हणजे हरण्या हिऱ्याला मारतो. असे आता त्यांना घरी घेऊन जायचं, म्हणजे त्यांच्या जागेवर बांधायचे. आता त्यांना घरी न्यायची वेळ झाली. आता अर्ध्या तासाने अंधार पडायला चालू होईल. आता 6:30 वाजलेत. आता 6:30, तरी 15 मिनिटांनीच अंधार पडायला चालू होईल. आता दिवस मावळला आहे असं मला वाटतंय. आता इथून तर दिसत नाही, पण दिवस मावळायचा आता. पाखर पण त्यांच्या घरी चाललेत. बघा, आता इकडं माझ्याकडे बघतात, पण थोड्या वेळाने लगेच खायला चालू करणार, नाही तर मारामारी. बघा, हरण्या आलाच त्याला मारायला की लगे परत हिऱ्या मारायला लागला. दिवसभर त्यांचं हेच चालू आहे. पण एकदा सवय होईपर्यंत, एक हप्ताभर जवळजवळ राहिले ना मग नाहीत मारामारी करत. एक हप्ताभराचं तर हे, जर पाऊस नाही आला तर जवळ राहते, पाऊस आला ना मग त्यांच्या जागेवर राहतात ते. करून चालू. ए चल, ए काय ह्याचं नाव, चिमण्या. 4 बैलांचे नाव पण लक्षात राहत नाही त्या जनावरांचे. इतके जनावर आहेत ना, प्रत्येकाचं वेगवेगळं नाव लक्षातच राहत नाहीत नाव. मी कधी चिमण्याला सर्ज म्हणतो आणि सर्जाला चिमण्या म्हणतो, असं पण होतं. सर्जी. हा आपला राजमा लयच भारी आलता राव राजमा. पण घोटाळा काय झाला, पाऊस जास्त झाला. चल चिमण्या. मी ह्याच्यात ऑलरेडी आऊत आणले, त्याच्यामुळे हे आऊत कसं जरी गेलं ना तरी जमते. चिमणी, चिमण्या तासात चल. लईच घाई करतो. हे बघा, असं हात लावायची पण गरज नाही. ह्याला हात ठेवला तरी काय अडचण नाही, आणि नाही ठेवला तरी काय अडचण नाही. लोखंड ठेवत असेल ना मग त्याला हात ठेवावाच लागत होता. महाग असं रुमण्याला धरावं लागायचं हाताने. पण आता एवढी काय गरज नाही. चिमण्या चल ना. असं बघे, आता पप्पा टाकतायत खत आणि आई पण टाकते खत, दोघं मिळून टाकतायत खत. भैया आता दूध काढायला चालू केलं असं भैयाने घरी जरशा गायांचं. आता दिवस मावळून गेलाय मित्रांनो. आता आऊत इथं सोडतो, कारण की एवढं अवथानायचं होत नाही. पाऊस नसता आला तर झालं असतं, कारण की रिकामा अवथानायचं म्हणजे भुलटे अवथानायचं होतं. पण पाऊस आला ना तर त्याच्यामुळे वेळ गेला. आता दिवस मावळा, परत हिऱ्याला हरण्याला जागा बांधायचं, खिलेरीला आणायचं, चरायला बांधलेली खिलेरी. त्याच्यामुळे आता आऊत सोडतो मी. बस ह्याच्यात टाकलीत गाजरं, लईच टाकलीत बाबा. एवढा जेवढ्या शेताचा काळा एरिया दिसतो ना आज आऊत आणलेला, तर तेवढ्या एरियात गाजरे टाकलेत. त्याच्यामुळे हे गाजरं जास्तच झाले. आपण 5 किलो बी आणलं होतं.
चिमण्या लय थकला कर आज चिमण्याने पेरलंय, परत ह्या शेताला अवथानलंय उभं राहून, परत डबल बी अवथानायचं होतं, पण पावसाने घोटाळा केला का नाही रे. चला आता आभाळ तर लय आलं, रात्रीच्याला पाऊस येईल असंच वाटतंय मला. आता ह्या दोघांना घेऊन जातो घरी. हरण्या पूर्ण भिजलाय राव तू पण, हिरे बी भिजलाय. मला मारतो काय हो तिकडं हिऱ्या. चला तुम्हा दोघांना सोबत नेतो मी. ह्यांना बांधायचं आणि खिलरीला आणायचं, मग झाले कामं. बाकीचे सगळे गुरांचे कामं झालेत. आता गुरांचे सगळे काम झाले. शेवटचं काम म्हणजे हे पिल्लू दूध पित आहे. ह्याचं दूध पिऊन झालं ना मग झाले सगळे कामं. बैलांना ऑलरेडी मी खायला टाकले. बैल आता खात आहेत. चिमण्या इकडं काय बघतोय, पण सरजा खातोय. बैलांना मुरघास खायला टाकलेला आहे. कुट्टी पण आहे कडब्याची, पण कडब्याची कुट्टी नको त्यांना मुरघास बस होतोय. आणि कामावून सुटलं पाणी पण पिले. ते भिजले होते तरी पाणी पिलेत. चिमण्या आहे खा ना. ऑलरेडी खाल्ले त्यांनी, कशाला खाल्ले, ह्याच्यात आहे ना मुरघास. आता बसेल चिमण्या. ही वासरे बी मारामारी खेळून लय थकलेत बरं का, हे हिरे आणि हरणे, त्याच्यामुळे हे बी आता बसले उठत नाहीत.